व्हेरी गुड मॉर्निंग फ्रेंड्स, वेलकम टू द न्यू ब्लॉग. आणि आज आमची सकाळ झाली आहे. आम्हाला जागवलं आहे एका म्युझिकने, म्हणजे वाजंत्री बिल्डिंगच्या आवारामध्ये वाजवत होते. कोणाचं तरी लग्न होतं तर त्याची मिरवणूक निघालेली होती. आणि आज पण योगायोगाने म्हणजे नेमकं मेरे यार की नाही पण मेरे अंकल के लड़के की शादी है. म्हणजे अंकल म्हणजे ओळखीचे आहेत उपासना केंद्रातले बालकराम सिंह शेरकी. तर त्यांच्या मुलीचं मनस्वीचं लग्न आहे आज जुईनगरला. तर आपण निघणार आहे. तर सकाळी सकाळी आता आपण रेडी झालेलो आहोत. सो आजचं हे प्लॅनिंग आहे की आपल्याला लग्नाला जायचं आहे. आणि मग मी तोपर्यंत झाडांना पाणी वगैरे घालून घेतलं, कारण मी तयारी करून झालेली आहे. आता फक्त ड्रेस चेंज करणार नंतर. आणि सगळ्या झाडांना पाणी टाकून घेतलेलं आहे. आपलं म्हणजे मॉर्निंग रुटीन कंप्लीट झाल्यासारखं वाटतं. हे बघा, मस्तपैकी गॅलरी, थंड थंड असं फील येतो एक. ही आपली स्प्रेवाली बॉटल आहे, तिने आपण झाडांच्या पानांना जरा रेन वॉश देणं. कसं आहे, थोडं आपल्याकडे तो हे नाही आहे ना, स्प्रिंकलरवाला पाईप वगैरे नाही आहे, तर हे याने ना पानं भिजवून घेतली की झाडांना पण थोडं फ्रेश वाटतं आणि झाडांची हेल्थ पण चांगली राहते. तर आपण रेन वॉश देतो आपल्या झाडांना. सो भेटूया थोड्या वेळाने. तोपर्यंत सो फ्रेंड्स, वी आर रेडी टू गो. आणि ही सगळी तयारी झालेली आहे, मस्तपैकी सजलेलो आहोत लग्नाला जायला. आता आपण बाईकवरच जाणार आहोत, कारण मोठ्या गाडीला घेऊन गेलो तर ट्रॅफिक वगैरे लागेल आणि एक्सपेक्टेड टाईममध्ये जुईनगरला पोचता येणार नाही. ऑलरेडी लग्न 11:15चं होतं आणि आता वाजलेत 12. तर ठीक आहे, थोडंफार लेट लागतं या एक्सपेक्टेशनने आणि जरा जाऊया आरामात म्हणून आपण आता निघतोय. सो भेटूया लग्नामध्ये. आपण पोहोचलो आहे. एलोरा बँक्वेट्स म्हणून हॉल आहे जुईनगर स्टेशनच्या समोर. आणि आता आपण एंटर करूया. मनस्वीचं फोटोचं क्लिप चालू आहे. ही आहे नवरा नवरी. थोडं लेट आलो आहे आपण. ते फोटोशूट चालू आहे. नवरदेव नवरदेवाचं फोटोशूट चालू होतं आणि आपण आता हॉलमध्ये चाललो आहे. हे बघा, लगेच आपला फोटो इथे आला आहे स्क्रीनवर. हो, चांगली सजेशन दिली लगेच. मस्त भेटतात हे बघा, आणि ना असं मस्त ब्लॅक कलर पडेल आणि ब्लॅक कलर येईल. हे बघा, ब्लॅक अँड व्हाईट छान आलाय ना फोटो एकदम. हे इथलं देखाव मला आवडतं, छान मस्त. आपण भेटून घेतलेलं आहे नवरा नवरीला आणि आता आपण जेवूया. तर हे बघा मित्रांनो, आपण जेवणाचा ताट वाढून घेतलेला आहे. आणि काय काय आहे जेवणामध्ये? आमरस आहे स्पेशल, तवा भाजी, भेंडी, बैंगन वगैरे, मटर पनीर, पापड, सॅलड, पुरी आणि हे. चमचा घेतला आहे.
भेटून झालेलं आहे, फोटो सेशन झालेलं आहे, जेवण वगैरे सगळं झालेलं आहे. आता आपण निघतोय पनवेलला आणि आता आपण निघतोय पनवेलला कारण कावेरीचे पप्पा पण 2-3 दिवस झाले ॲडमिट आहेत, त्यांची तब्येत बरी नसल्या कारणाने. तर त्याआधी आपण सुईनगरला इथे बापूंचं मंदिर आहे, तर त्या मंदिरात दर्शन घेऊन मग पुढे निघूया. कसली जवळ ठेवतो त्यांच्याकडे आपल्याला फुटबॉल बघायचं असतं. तर कावेरी बसली आहे हॉस्पिटलमध्ये, थोडा आराम करत होती, पप्पांच्या जवळ बसली होती, गप्पा त्यांच्या चालू होत्या. मग मी म्हटलं चला आपण जरा बाहेर फेरफटका मारून यावा. तर मी आलो आहे पनवेलला, जो वडाळे तलाव आहे तिथे. आणि बघा किती मस्त आणि मोठा तलाव आहे, हे बघा किती मोठा तलाव आहे बघा हा क्षेत्रफळाच्या दृष्टीने. आणि बघा सनसेट आता होतो आहे, तिथे तुम्हाला नाव दिसत असेल पनवेल महानगरपालिका. खूप जबरदस्त मोठा तलाव आहे आणि या तलावात पानकोंबड्या वगैरे पण आहेत, डक आहेत, बदक आहेत, ते ओवी पण येते तिच्या मामाबरोबर. इथे जेव्हा पनवेलला राहते तेव्हा डकला तांदूळ किंवा गहू घेऊन येते, पाव घेऊन येते. आणि आपण आता आलो होतो राऊंड मारायला. कावेरी ओवीने तर करमत नसेल तुला. तर आपण आलेलो पनवेलला आणि कावेरीच्या पप्पांना तब्येत बरी नसल्या कारणाने ॲडमिट होते. तर आपण हॉस्पिटलमध्येही त्यांना भेटून आलो आणि बराच वेळ बसलो होतो. त्यानंतर जसं की मी तुम्हाला दाखवलं की मी जरा फिरायला गेलो होतो बाहेर, वडाळे तलाव वगैरे जाऊन येऊया. आणि मग दिवाळी फिश मार्केटला पण मध्ये एक फेरी मारली. मग घरी जेवण केलं. कावेरीचे चुलत भाऊ म्हणजे कझिन ब्रदर पण आलेले होते भेटायला. तर भेटलो वगैरे, जेवण केलं आणि मग बसलो थोडा वेळ. आपलं पोथीचं पारायण चालू होतं साईसत चरित्राचं, ते केलं. योगायोगाने मी दिलेली पोथी कावेरीच्या मम्मीकडे होती, तर तिचं पारायण केलं. कारण आज 6वा अध्याय वाचायचा होता आणि आपण अध्याय वगैरे स्किप नाही करत. तर आणि आता फायनली आलो आहे झोपायला. हे बघा बिछाना वगैरे घालून दिला आहे कावेरीने. तर आज टेरेसवर झोपू म्हटलं, कारण खाली खूप गरम होत होतं आणि सेकंड फ्लोअरला AC आहे, तिथेही झोपण्याचा वाव होता. पण म्हटलं चल कूलरच्या हवेत झोपूया. आणि आपलं फेवरेट हळद घातलेलं दूध ते पितोय. कूलर चालू आहे, गादी टाकलेली आहे आणि 5 ते 10 मिनटात आपण झोपून घेऊ, कारण खूप दिवसभर असं थोडं ड्रेन झाल्यासारखं वाटतं गरमीने. आणि ह्या ब्लॉगला मग त्यामुळे आपण इथेच एंड करूया आणि भेटूया अशाच पुन्हा एका नवीन ब्लॉगमध्ये उद्याच्या दिवशी. तोपर्यंत ओके, टाटा अँड बाय बाय.